नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव असणारे अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार या चर्चा संपुष्टात आल्यात. पण या सगळ्यांमध्ये भाजपकडनं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांची अवस्था दोन्ही घराच्या उपाशी पाहुण्यासारखी झाली आहे. एकतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात राहून सुद्धा उघडपणे हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली. जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं आणि आपण सुद्धा हिंदुत्ववादी विचारांचे आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. पण या सगळ्यांचा त्यांना काहीच फायदा झालेला दिसत नाही आहे. कारण भाजपचं तिकीट हे भाजपचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला मिळालं आहे आणि प्राजक्त तनपुरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग देखील बंद झाल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. आता प्राजक्त तनपुरेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळण्याची शक्यता आहे, पण ते अजून कन्फर्म नाही आहे. एकंदरीत काय तर तनपुरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तनपुरेंचा गेम कुठे लागला, भाजपने त्यांना का नाकारलं आणि आता तनपुरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढतील की अपक्ष म्हणून लढतील, त्यांचा मतदारसंघात निभाव लागेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा. 15 मार्चला निवडणूक आयोगाने शिवाजीराव कर्डिले आणि अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्यात. 23 एप्रिलला इथलं मतदान होणार आहे आणि 5 मेला इथल्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर होणार आहे. आयोगाकडनं सांगण्यात आलेला हा सगळा कार्यक्रम समोर आलेला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असून विरोधी पक्षाने निवडणूक लादली तर ताकदीनं लढू असं जाहीर केलं. खरं तर बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात आपला पक्ष उमेदवार देणार नाही असं सांगितलेलं आहे. काँग्रेस मात्र उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहे. तिकडे लक्ष्मण हाकेसुद्धा इच्छुक आहेत, पण ते सुद्धा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातं. तर बारामतीचं हे सगळं प्रकरण आहे. पण आता विषय उरतो तो राहुरी मतदारसंघाचा. इथे सुद्धा मतदान होणार नसून काही दिवसांपासून हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या शरद पवार गटाच्या माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना भाजप विधानसभेवर बिनविरोध पाठवणार आणि अक्षय कर्डिलेंना विधान परिषदेवर घेण्यात येणार अशी चर्चा रंगत होती. त्यामागे परिस्थितीसुद्धा तशीच होते. एकतर 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. 4 वेळा आमदार राहिलेल्या कर्डिलेंचा पराभव केल्याने त्यांचं नाव चांगलंच वरती आलं होतं आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात थेट ऊर्जा खातं देखील त्यांना मिळालं होतं. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, पण प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवारांची साथ काही सोडली नाही. इकडं पराभवानंतर शिवाजीराव कर्डिले पुन्हा मतदारसंघात ॲक्टिव्ह झाले, जुना संपर्क वाढवला आणि 2024च्या निवडणुकीत राहुरे या विधानसभा मतदारसंघामधनं कर्डिलेंनी परत आपली दावेदारी सिद्ध केली. 17 ऑक्टोबर 2025ला त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि राहुरीची जागा पुन्हा एकदा रिक्त झाली. या काळामध्ये प्राजक्त तनपुरेंना पुन्हा एकदा स्पेस मिळाली. ताकद आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी वेळही मिळाला. पण प्राजक्त तनपुरेंनी या काळात काय केलं तर राष्ट्रवादीच्या मूळ पुरोगामी विचारांना बगल देऊन भाजपच्या हिंदुत्वाची पांघरण घ्यायला सुरुवात केली. जनसंपर्क यात्रा सुद्धा काढली. त्यामध्ये चक्क भगवा रुमाल आणि भगवी टोपी घालून ते फिरताना दिसले. राष्ट्रवादीच्या विचारांना मानणारा इतका मोठा वर्ग असताना भाजपच्या विचारांची भूमिका तनपुरेंनी का घेतली असे प्रश्न त्यावेळी उपस्थित व्हायला लागले होते. पण प्राजक्त तनपुरेंनी ही भूमिका काही उगाच घेतलेली नव्हती. खरं तर शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर मतदारसंघात अक्षय कर्डिले यांच्यासाठी सहानुभूती असणं साहजिकच होतं. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार आपल्याकडे वळवणं हे तनपुरे यांचं मोठं आव्हान होतं. सहानुभूतीच्या सोबतच अक्षय कर्डिलेंना सुजय विखे आणि संग्राम जगताप यांची मोठ्या प्रमाणात बॅकिंग असल्याचं समोर आलं होतं आणि त्यांचा विजय सोपा आहे असं बोललं जात होतं. यासोबतच तनपुरे हे बॅकफुटला जाण्यामागे आणखी देखील एक मोठं कारण होतं. ते म्हणजे काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे हिंदुत्वाच्या दिशेने जाताना दिसत आहे. सुजय विखे असतील किंवा अमोल खताळ असतील किंवा दादा गटाचे आमदार संग्राम जगताप असतील, हे हिंदुत्ववादी भूमिकेमध्ये आघाडीवर असल्याचं दिसलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे बाळासाहेब थोरात
हे गेल्या काही निवडणुकांपासून हिंदू मतांना जास्त जपताना दिसतात. म्हणूनच याच मतांना आकर्षित करायचं असेल तर या ठिकाणी प्राजक्त तनपुरे यांनी हिंदुत्वाची शाल पांघरल्याचं दिसलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली असं सांगितलं गेलं. पण प्राजक्त तनपुरेंनी भाजपच्या विचारांना जवळ करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण समोर आलं, ते म्हणजे हिंदुत्ववादी विचारांना प्रमोट करणं आणि देवेंद्र फडणवीसांना खुश करणं. आता ते कशासाठी, तर गेल्या काही वर्षांपासून राहुरीचा बाबूराव तनपुरे साखर कारखाना बंद पडला. या कारखान्यावर तब्बल 600 कोटींचं कर्ज आहे. तो सध्या जप्तीत आहे. खरं तर जानेवारी महिन्यात संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तनपुरेंनी पॅनल निवडून आणले खरं, पण कर्जच मिळत नाही आहे. त्यामुळे कारखाना अजूनही बंदच आहे. त्यामुळे परिसरातले ऊस उत्पादक शेतकरी प्राजक्त तनपुरेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहे. आता शेतकऱ्यांची ही नाराजी मिटवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर अर्थात कारखाना सुरू होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भाजपशिवाय पर्याय दिसत नसताना तनपुरेंनी आपला मोर्चा हा देवेंद्र फडणवीसांकडे वळवला होता. मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण देवेंद्र फडणवीसांनी कृषी क्षेत्रात सोलार पंपासाठी केलेल्या कार्याला दुर्लक्षित करून चालणार नाही असं तनपुरे यांनी बोलावून दाखवलं होतं. आता त्यांच्या याच भूमिकेमुळे भाजप प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा देखील राहुरीमध्ये रंगत होत्या. आता राहुरी नगरपालिकामध्ये बाबूराव तनपुरे साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या ताब्यात आहे. याशिवाय मोठा वैयक्तिक जनसंपर्क देखील त्यांचा आहे. पण अक्षय कर्डिले यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे फक्त जिल्हा बँकेचं संचालक पद सोडून जुना अनुभव आणि जनसंपर्क नसल्याने तनपुरेंना पक्षात घेणं भाजपला फायद्याचं असल्याच्या चर्चा होत होत्या. पण भाजपने मात्र जिंकून येण्याच्या सगळ्या निकषांना सध्या बाजूला ठेवत निष्ठावंतांना निवडलं आणि अक्षय कर्डिलेंना तिकीट जाहीर केलं. तर राष्ट्रवादीतली आपली स्पेस धोक्यात घालून हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या तनपुरेंचा मात्र आता पार हिरमोड झालेला दिसतोय. तनपुरे हे निवडणूक लढवणार असल्याचं चित्र तर दिसून येत आहे, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून की अपक्ष म्हणून अजून तरी स्पष्ट झालेलं नाही आहे. तर मंडळी, बातम्यांमध्ये आलेल्या माहितीनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी सध्या तनपुरेंच्या बाबतीत सुभा का भुला शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते अशा भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांना पक्षाचं तिकीट देणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण अधिकृत घोषणा होईपर्यंत काही सांगता येत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता या सगळ्यांमध्ये संपूर्ण प्रयत्न करून सुद्धा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना इम्प्रेस न करू शकणारे तनपुरे हे नेमकं काय करतील? शरद पवारांकडनं तिकीट घेऊन ते लढतील का? आणि या लढतीमध्ये विजय कुणाचा होईल? कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. या फोटोंचे सौजन्य बोल भिडू यांचे आहेत. धन्यवाद.